अमरावती हे असं शहर की जिकडे 3 वैद्यकीय रुग्णालय आहेत, त्यातलं एक शासकीय आहे आणि 2 खाजगी आहे. अशा ठिकाणी हे का बरं व्हावं? बरं, डफरीन हॉस्पिटलमध्ये हे पहिल्यांदा होतंय का? तर नाही. आतापर्यंत असे अनेक अपघात झाले आपल्याकडे. तुम्हाला सांगतो, भंडाऱ्याला 2021 साली मी रिपोर्ट केलंय, 11 न्यूबॉर्न बेबीज, नवजात बालकं, 11 बालकं मृत्युमुखी पडली. त्याच्यानंतर मुंबईमध्ये ड्रीम मॉलमध्ये आग लागली आणि तिथे हॉस्पिटलमध्ये 10 पेशंट दगावले. नागपूरमध्ये एका हॉस्पिटलला आग लागली आणि त्याच्यात 4 पेशंट दगावले. ही झाली फक्त महाराष्ट्राची यादी. तुम्ही जर भारताचा आकडा काढलात तर तो त्याही पेक्षा जास्त आहे. आपल्याकडे दर महिन्याला 2 जण, 2 मुलं किंवा 2 रुग्ण हे अशा हॉस्पिटलच्या आगीत मृत्युमुखी पडतात. वर्षाला 25हून अधिक आणि गेल्या काही वर्षातला हा आकडा 130च्या पुढे गेलेला आहे. मला सांगा, हे सगळे कशाचे बळी आहेत? आता ऑक्टोबर 25ला मला आठवतंय, जयपूरमध्ये असा मोठा हादसा झाला होता. हे सगळे कशाचे बळी आहेत आणि याची कारणं काय?